हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 2 वाट्या ही रवा घेतलेला आहे आणि हा मिरचीचा खरडा आहे. फक्त लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे. इथे सफेद तीळ घेतलेले आहेत 2 चमचे. तर आता आपण हे काय करायचे, साईडला ठेवायचे. बघा, खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो. नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच करून पहा. इथे कोथिंबीर घेतली आहे बघा मी, आणि कोथिंबीर स्वच्छ आपल्याला ही धुवून घ्यायची. मी निसून घेतलेली आहे छान मस्त. ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, का तर ह्याला माती वगैरे असते, त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. तर ही स्वच्छ मी धुवून घेणार आहे. आणि पुढे काय करायचे मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका जरा पण, म्हणजे समजेल तुम्हाला ही रेसिपी नक्की कशी आहे, कशी बनवायची ते. तर सर्व मी पाणी बघा काढून घेतलेलं आहे कोथिंबीरीचं. आणि ही कोथिंबीर आपल्याला छान एकदम बारीक चिरून घ्यायची. मोठी मोठी ठेवायची नाही बिलकुल पण. ह्या रेसिपीला कोथिंबीर एकदम बारीकच लागते. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची. आणि मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. आणि ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. पाहुण्यांना पण खूप आवडेल, काहीतरी असं वेगळं बनवलं की. आणि घरातली पण खूप आवडीने खातील. तर तुम्ही करून बघा मी कसं बनवते काय ते, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर छान ही बारीक चिरून घ्यायची मैत्रिणींनो. आणि बिलकुल पण टाइम लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे. मी तुम्हाला चटणी पण कशी बनवणार आहे ते पण मी दाखवणार आहे बघा. तर बघा इथे कोथिंबीर छान मी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आपल्याला आता गॅस का वाढायचे मैत्रिणींनो. गॅस पेटून घेऊया आपण आता. त्यानंतर कढई ठेवायची आपल्याला गॅसवर. आणि कढई छान गरम झाली ना, त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल जास्त काही टाकायचं नाही, अंदाजे 1 पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचे इथे. आणि तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे बघा. पाहू शकता तेल पण छान गरम झाले. आपण जिरं टाकून घेतलंय. जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये 2 मी चमचे सफेद तीळ घेतलेले ते टाकून दिलेत. आणि मिरचीचा खरडा हो, लसूण आणि मिरची ते टाकून दिले. 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून दिलेले आहे. आणि हे छान तेलावर परतून घ्यायचे बघा. ही मिरची मस्त परतून घ्यायचे, म्हणजे कच्चापणा ह्याचा निघून जातो. आणि जास्त पण परतायचं नाही, जेणेकरून आपले सफेद तीळ हे जळायला नाही पाहिजे, करपले नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहू शकता इथे कोथिंबीर मी चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. आणि कोथिंबीर पण आपल्याला छान मस्त तेलावर फ्राय करायची बघा, अशी परतून घ्यायची मस्त. मैत्रिणींनो, पाहता क्षणी तुम्ही ही रेसिपी करायला घ्याल. एवढी छान आहे, युनिक आहे, खूप मस्त चविष्ट अशी रेसिपी आहे. तर छान हे परतून झालेले आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला पुढे काय करायचे, ह्याच्यामध्ये काय टाकायचे ते पण सांगते मी तुम्हाला. थोडी आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची बघा, अर्धा चमचा. आणि ओवा टाकायचे. ओवा विसरू नका, अर्धा चमचा आपल्याला ओवा पण टाकायचा आहे. छोटा चमचा मी घेतला होता. ओवा कसा पचायला पण छान असतो. अर्धा चमचा जिरं टाकून घेतले मी, जिरा पावडर. आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. ओव्याने कसं मैत्रिणींनो खायला पण टेस्टी होतात आणि पोटाला पण चांगला असतो, त्याच्यामुळे तुम्ही ओवा जरूर टाका. ते हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, सांगते मी तुम्हाला. कोथिंबीर बघा छान परतली आपली. जास्त पण परतायची नाही आपल्याला ही. पुढे पण आपल्याला काय करायचे ते मी सांगते तुम्हाला. इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा मी. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही कोथिंबीर छान हलवून घ्यायची, मिक्स करायची. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून, कारण आपण मिरची वाटून घेतलेली त्याच ह्याच्यात पाणी टाकून ह्याच्यात टाकून द्यायचे कढईमध्ये. आणि 2 वाट्या रवा होता
त्याप्रमाणेच आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे। 1 ग्लास मी पाणी ओतलेलं आहे बघा। तर हे छान मस्त ढवळून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही छान ह्याला अशी उकळी आली ना मैत्रिणींनो, उकळी आल्याच्या नंतर काय करायचे पुढे सांगते मी। बघा उकळी आलेली आहे ह्याला। थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि हलवीत राहायचे, जेणेकरून रव्याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे। तर कंटिन्यू आपल्याला हे रवा मस्त हलवून घ्यायचा आहे बघा। आपल्याला जर पातळ असं वाटत असलं तर ह्याच्यामध्ये अजून रवा तुम्ही टाकू शकता, पण पातळ होणार नाही मैत्रिणींनो। मी बरोबर रवा घेतलेला आहे आणि पाणी पण बरोबर टाकलेलं आहे। 1 ग्लास पाणी टाकले, 2 वाट्या रवा आहे हो। आणि तुम्हाला जर कमी करायचं असेल, 1 वाटीचं करायचं असेल तर 1च वाटी पाणी टाका। हे छान मिक्स करून घ्यायचे बघा, कारण आपल्याला हे बेटर पातळ करायचं नाही, घट्ट ठेवायचे, एवढं लक्षात ठेवायचे। हे छान मिक्स झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो पुढे काय करायचे सांगते मी तुम्हाला। ह्याच्यावर 1-2 मिनिटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे, आपल्याला वाफ काढून घ्यायची, जेणेकरून आपला रवा छान फुगेल। तर बघूया आपण। तर पाहू शकता रवा छान फुगलाय। परत एकदा हे रवा छान वर खाली करून घ्यायचंय मस्त। पाहू शकता बेटर एकदम छान झालेलं आहे, पातळ नाही झालं काही नाही, असं घट्टच आपल्याला हे बेटर पाहिजे। ह्या रव्यापासून मैत्रिणींनो आपल्याला गोड शिरा खाऊन कंटाळा आला असेल, उपमा खाऊन कंटाळा आला असेल नाश्त्याला, तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर खूप टेस्टी होती आणि सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे ही। नक्की ट्राय करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। तर हे बेटर मी सर्व एका ताटात मी काढून घेतलेले आहे बघू शकता, आणि ते चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं थोडंसं हलवून घ्यायचे, का तर बेटर आपलं खूप गरम आहे। हे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे याचा गोळा। हे 1 मिनिट जरा थंड होऊ द्या, त्यानंतर आपण पुढे काय करायचे मी सांगते तुम्हाला। पाहू शकता झाऱ्याचं सर्व आपल्याला हे काढून घ्यायचे। बेटर आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मैत्रिणींनो। तर आपल्याला वाटी घ्यायची एक, आणि वाटीनी हे मिश्रण असं चांगलं घोळसून घ्यायचे बघा। थोड्याफार काय गाठी वगैरे असतील ना तर त्या सुटल्या जातात, कारण आपले हे बेटर छान मऊ झालं पाहिजे असं। मैत्रिणींनो थोडं कष्ट आहे पण खायला खूप टेस्टी आहे ही रेसिपी, नक्कीच करून पहा। आवडली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली ते। तर पाहू शकता वाटीच्या साहाय्याने मी सर्व छान असं घोळसून घेतलं आणि आता हाताने गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे हो। आपण जसं भाकरीचं पीठ मळतो तसंच हे पण मळून घ्यायचे छान। आणि एक सांगायचे मैत्रिणींनो तुम्हाला, मी ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा नाही टाकला। तुम्ही जर उकडलेला बटाटा टाकला ना खूप टेस्ट भारी येते। तुम्ही नक्की बटाटा एक का होईना ह्याच्यामध्ये टाकून बघा। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान मळून घ्यायचे। हे छान बघा गोळा होतोय। तर हे साईडला ठेवायचे आपल्याला, आणि पुढे काय करायचे ते मी सांगते। इथे मी प्लास्टिकचा पेपर हे घेतलेलं आहे कागद, ते कागदाला काय करायचे आपल्याला तेल लावून घ्यायचे जरा, म्हणजे खाली चिटकणार नाही। थोडंसं तेल लावायचे बघा, जास्त नाही लावायचं। मैत्रिणींना असं कोणी पाहुणे आले की अशी तयारी जर करून ठेवली, वड्या करून ठेवल्या, तर आल्या आल्या गरम गरम त्यांना तळून तुम्ही देऊ शकता। तर बघा एवढा उंडा घेतलाय मी,
चपातीच्या उंड्यावानी थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि काय करायचे पुढे वरून परत एक प्लास्टिकचा कागद त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे आपल्याला। आपण जर हाताने जर तसं करायला गेलो लाटण्याने वरून जर लाटायला गेलो ना तर मग ते चिटकू शकतं लाटण्याला, त्याच्यामुळं प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आपल्याला। असं थोडंसं हाताने प्रेस करायचे, दाबून घ्यायचे आणि त्यानंतर लाटण्याने लाटणं फिरवून घ्यायचे आपल्याला। हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचे बघा, जोरात लाटणं फिरवायचं नाही, कारण ही रेसिपी आपली खूप नाजूक आहे। जोरात जर फिरवलं तर ते होणार नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे हलक्या हातानेच लाटून लाटून घ्यायचे। असं थोडंसं हाताने लाटण्याने लाटायचं, त्यानंतर कागद काढून थोडं थोडं फिरवून घ्यायचे जरा जरा। आणि जास्त पातळ पण नाही मैत्रिणींनो करायचं, थोडी जाडी साईड ठेवायची आहे, जाडी आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीने। तर आपण आता काय करायचे, सुरीने ह्याला कट करून घ्यायचे बघा। जेवढ्या तुम्हाला वड्या छोट्या मोठ्या करायच्यात त्याप्रमाणे तुम्ही इथे वडी कट करू शकता। शक्यतो वड्या मी मोठ्या मोठ्याच करणार आहे, बारीक बारीक नाही करणार। अशा पद्धतीने बघा। ह्या वड्या तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता किंवा अशी शेंगदाण्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी सॉस सोबत, दही सोबत, जे तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही ही रव्याचे ह्याला काय नाव द्याल तुम्ही। पाहू शकता छान वड्या पडलेल्या आहेत बघा। रव्यापासून असा छान पदार्थ तुम्ही केलाय का मैत्रिणींनो, मला नक्कीच सांगा। तर ते बघा थोडंसं पीठ राहिलं होतं त्याच्यापासून मी हे बनवलेलं आहे। आपण जसे मेंदू वडे बनवतो ना त्या पद्धतीनेच मी इथे हे करून घेतलेले आहे। तर आपल्याला इथे काय करायचे, वाटीमध्ये स्लरी करून घ्यायचे बघा। हे पीठ कशाचे आहे हे पण मी तुम्हाला सांगते। हे शाबूस तांदूळ मी छान भाजून घेतलेले आणि थोडीशी वरई टाकली त्याच्यात, ती पण भाजून घेतली आणि ती आपल्याला पाणी टाकून ह्याची स्लरी तयार करायची। ह्याला कसं चिकटपणा असतो मैत्रिणींनो आणि एकदम क्रिस्पी होतात वडे आपले, त्याच्यामुळे मी शाबूस तांदूळ आणि वरई ही मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं पीठ ह्याचं। आणि जास्त घट्ट नाही करायचं, थोडंसं असं पातळच ठेवायचे। पाहू शकता अशा पद्धतीने। आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचे, पुढे थोडंसं घट्ट वाटतंय मला, थोडं परत पाणी टाकून आपण मिक्स करून झाल्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे छान। पाहू शकता अशा पद्धतीने स्लरी तयार करून घ्यायची। इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर मी आणि कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लागण एवढं तेल टाकायचे तळायला। तर मैत्रिणींनो तेल आपलं गरम झालं ना तर चमच्याच्या साहाय्याने स्लरी मध्ये एक एक वडी अशी डीप करून तेलामध्ये सोडून द्यायची बघा, अशा पद्धतीने। माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं मैत्रिणींनो, त्याच्यामुळे मी तांदळाचे पीठ पण नव्हतं, त्यामुळे मी शाबूस तांदूळ आणि वरई हे छान भाजून त्याचं पीठ केलं आणि त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे। त्या स्लरीने खूप एकदम क्रिस्पीपणा येतो, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। तर हे छान बघा खालची साईड एकदम छान तळले गेलेली आहे, तर आपण पलटी करून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही, खायला मैत्रिणींनो खूप छान लागतात हे, नक्कीच तुम्ही हा पदार्थ करून पहा। तर
तर मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक पण करा. कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर छान हे तळले गेलेले आहेत. आपण आता हे काढून घ्यायचे बघा. आपल्याला तेल सर्व निथळून काढून घ्यायचे. एकदम कुरकुरीत झालेत बघा. वरून एकदम आणि आतून पण छानच झालेले आहेत, कडक एकदम असं कुरकुरीत. तर सर्व मी काढून घेतले. आता आपल्याला दुसरी बॅच टाकून घ्यायची याच्यामध्ये. हे पण छान वर खाली करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे बघा. छान असं हे रव्यापासून एक पदार्थ मस्त झालेला आहे मैत्रिणींनो. सर्व माझं तळून झालेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आता पुढे काय करायचे बघा. मी चटणीची तयारी करते. लसूण घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. थोडं सुकं खोबरं पण याच्यामध्ये मी टाकणार आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि मिरची वाटलेली, मिरची आणि लसूण, थोडंसं जिरा पावडर अर्धा चमचा. हे सर्व छान मी बारीक बघा वाटून घेतलेलं आहे. छान बारीक पेस्ट केलेली आहे. त्यानंतर इथे बाउलमध्ये मी काढून घेतले आणि मीठ टाकून घेतले बघा. अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आपल्याला. तुमच्याकडे जर लिंबू असलं तर तुम्ही लिंबू पण ह्याच्यामध्ये पिळून घेऊ शकता. हे सर्व छान मिक्स करून घ्यायची चटणी आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकून घ्यायचे बघा. माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी दही टाकून घेणार आहे. तुमच्याकडे जर लिंबू असलं तर तुम्ही दह्याचा वापर नाही केला तरी चालेल. हे सर्व छान मस्त फेटून घ्यायचे बघा. मैत्रिणींनो, ही चटणी एवढी छान लागते ना, टेस्टी. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. तर इथे बघा तेलामध्ये मी जिरी मोहरी टाकलेली आहे आणि एक मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त फोडणी आपली बसलेली आहे. तर ही फोडणी आपण आता ह्याच्यामध्ये सोडून द्यायची आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा. खूप मस्त चटणी होती मैत्रिणींनो, चटपटीत ही. एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि ही रव्याची रेसिपी पण करून पहा. मैत्रिणींनो, कशी वाटली ही रव्याची रेसिपी मला नक्की सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडेल. आणि जर आवडली असेल रेसिपी तर मला खरंच छान कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.